नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस, एकुलता एक मुलाचा भोगावती नदीत बुडून मृत्यू. राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आणि स्वतःचा नुकताच लागलेला परीक्षेचा निकाल अशा दुहेरी आनंदाच्या वातावरणात असतानाच भोगावती नदीपात्रात पोहायला गेलेला कुमार प्रेम सतीश बागडी वय 23 हा तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला. बुधवारी दुपारी 3च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अभ्यासात हुशार आणि मन मिळावू असलेल्या एकुलत्या एक मुलावर काळाने घाला घातल्याने बागडी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच आवळी बुद्रुक येथील स्थानिक तरुणांनी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत नदीपात्रात शर्थीचे प्रयत्न करत शोध मोहीम राबवली. मात्र अद्याप प्रेमचा शोध लागलेला नाही. गुरुवारी सकाळी रेस्क्यू टीमच्या मदतीने पुन्हा नव्या जोमाने शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या तरुणाच्या शोधासाठी पाटबंधारे विभागाने राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्गही सायंकाळपासून कमी केला आहे. सतीश बागडी हे नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासह कुरुंदवाड येथे राहतात. काही कौटुंबिक कामाच्या निमित्ताने हे कुटुंब मूळ गावी म्हणजेच आवळी बुद्रुक येथे आले होते. अवघ्या 1 दिवसापूर्वीच म्हणजेच मंगळवारी प्रेमच्या BSc तृतीय वर्षाचा निकाल लागला होता आणि तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यातच बुधवारी त्याच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होतं. दुपारच्या सुमारास प्रेम त्याच्या 10 वर्षाच्या चुलत भावासोबत आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द दरम्यान नदीवर बांधलेल्या नव्या पुलाजवळ आंघोळीसाठी गेला होता. सध्या नदीपात्र पाण्याने तुडुंब भरलेला असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडू लागला. सोबत आलेल्या लहान भावाने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने नदीकाठी धाव घेत शोधकार्य सुरू केलं. आपल्या एकुलते एक मुलाच्या विरहाने आणि या आकस्मिक ओढवलेल्या संकटामुळे घटनास्थळी आलेल्या प्रेमच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.